नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या नांदूर मधमेश्वर डाव्या आणि मराठवाडा एक्सप्रेस कालव्याला गळती, तर गळतीच्या पाण्यामुळे शेतातनं उन्हाळी मका काढण्यास अडथळा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणात पाणलोट चित्रामध्ये पावसाचा जोर वाढला. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. भंडारदरा धरण 75% भरलं. धरणातनं सध्या 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच कोकणाचं सौंदर्य फुललं. अनेक पर्यटकांची पावलं सध्या कोकणाकडे वळली. ड्रोनच्या माध्यमातून टिपली कोकणातली निसर्ग संपन्नतेची दृश्य. यवतमाळच्या बोथ बोडण या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं, तर निकृष्ट रस्त्यावरची डांबर स्थानिकांनी हातानं काढून दाखवलं. तर 2 वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरू होतं, पण रस्त्याची अवस्था पाहून स्थानिकांचा संताप. नागपुरात 3 प्रवासी क्षमता असलेल्या रिक्षातनं 12 ते 13 शालेय विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास, तर संबंधित रिक्षा चालकांवर या ठिकाणी कारवाईसाठी आमदार संदीप जोशींचं परिवहन मंत्र्यांना पत्र. रिक्षा चालकावर कारवाईची मागणी. रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावरून आत्महत्या केलेल्या तरुणीच्या प्रकरणात मोठी अपडेट. बँक कर्मचारी असलेल्या तरुणीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा तरुणावर गंभीर आरोप. बीडच्या चौसाळा इथल्या सयाजी शिंदे यांच्या शेतातनं 22 टन डाळिंबांची चोरी, तर नेकनूर या पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळ झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. एका रात्रीत एवढी मोठी चोरी होऊ शकत नाही, पोलिसांचा दावा. बुलढाण्याच्या धोत्रा भंजोगी या गावातल्या शेतकऱ्यांचं 5व्या दिवशी सुद्धा उपोषण सुरूच. शेतरस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, तर केंद्रीय मंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा रस्ता खुला होईना. नाशिकच्या गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले. धरणाच्या 9 दरवाजांमधनं 5,186 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सध्या गंगापूर धरण हे 61% भरलं.